सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे जी आपण जेवल्यावरती सगळेच खातो. मुखवास आपण आज बनवणार आहोत, पण ज्याने तोंडाला चव तर येतेच, पण त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तेवढंच गुणकारी आहे. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सगळ्यात आधी मी इथे घेतलेली आहे बडीशेप. कच्ची बडीशेप घेतलेली आहे. ती आपल्याला मंद गॅसवरती छान भाजून घ्यायची आहे. आता बडीशेपचे गुणधर्म म्हणजे बडीशेप जेवण व्यवस्थित पचवते, त्याने भूक चांगली लागते, खाल्लेलं व्यवस्थित पचते. पावसाळ्यामध्ये आपल्याला मळमळ, उलटीसारखं वाटणं, अजीर्ण होतं, त्याच्यातही ही खूप गुणकारी आहे. तशीच स्निग्ध गुणधर्माची असल्यामुळे शरीरातून कफ बाहेर काढायला सुद्धा मदत करते. त्याचप्रमाणे दृष्टीसाठी सुद्धा बडीशेप फार महत्वाची आहे. तर बघा, मंद गॅसवर इथे ही बडीशेप मी इथे भाजून घेतलेली आहे. फार जास्त वेळ आपल्याला भाजायचा नाहीये. हलका हलका असा याचा सुगंध यायला लागला, थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला ती ताटामध्ये काढून घ्यायची आहे. आणि प्रत्येक जिन्नस भाजताना आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे, कुठेही घाई करायची नाहीये. आता बडीशेप नंतर आपण घेतलेला आहे ओवा. ओवा सुद्धा गुणधर्माने थोडा गरम असल्यामुळे पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये याचं सेवन आपण सहज करू शकतो. यामुळे शरीराला गरम राहण्यासाठी मदत मिळते. तसेच शरीरातला वात आणि कफ ओव्यामुळे कमी होतो. जेवण पचायला मदत होते. ज्यांना जंताचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ओवा खूप गुणकारी आहे. तसेच आपल्या महिलांसाठी पाळीच्या दिवसामध्ये जे काही बरेच त्रास होतात त्याच्यात सुद्धा आपल्याला आराम मिळतो. त्यामुळे ओवा हा आपल्या आहारामध्ये किंवा जेवण झाल्यानंतर थोडा तरी खाण्याची सवय ठेवायची. पण नुसता ओवा हा खाल्ला जात नाही. त्यामुळे मुखवासामध्ये ओवा हा वापरल्यामुळे शरीराला त्याचे चांगले फायदेच मिळतात. त्यामुळे लहान मुलांना सुद्धा हा मुखवास तुम्ही अगदी सहज देऊ शकता. लहान मुलांना जंताच्या त्रासापासून दूर ठेवण्यासाठी ओवा खाणं खूप महत्त्वाचं असते. तर ओवा सुद्धा इथे मी आता छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे. तो सुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात. आता यानंतर घेते अळशी. अळशीचे गुणधर्म तर जेवढे सांगू तेवढेच कमी आहेत. आणि पावसाळ्यामध्ये तर सगळ्यांना होणारे कॉमन त्रास म्हणजे पोट फुलणे, जुलाब, सर्दी, खोकला यामध्ये खूप आराम मिळतो. तसेच हृदयासाठी सुद्धा अळशीचं सेवन खूप लाभदायक असते. यामध्ये असणारे ओमेगा 3 फॅटी ॲसिड ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते, याच्यामध्ये खूप फायदेशीर आहे. तर अळशी ही असं आपल्याला खाता येत नाही, कारण ती थोडीशी गुळगुळीत असते. खाताना ती थोडीशी तोंडामध्ये गुळगुळीत किंवा चिकट लागते. त्यामुळे अळशी अशी खाल्ली जात नाही. म्हणून आपण जो मुखवास बनवत आहोत त्यामध्ये अळशीचा वापर हा आवर्जून करावा. अळशी सुद्धा बघा इथे छान भाजली गेलेली आहे. खूप जास्त डार्क भाजायची नाहीये. अशी तडतडायला अळशी लागली की समजायचं की अळशी व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आता तुम्ही यामध्ये बघू शकताय अळशी कशी तडतडत येते. याच्याहून जास्त आपल्याला भाजायचं नाहीये, कारण याचा रंग बदलायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. कुठलंही जिन्नस खूप जास्त प्रमाणात जर भाजलं गेलं तर त्याचा कडवटपणा हा मुखवासामध्ये येऊ शकतो. म्हणून जास्त आपल्याला भाजायचं नाहीये. ही सुद्धा आपण आता ताटात काढून घेणार आहोत. आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी घालतीये तीळ. तर इथे मी 1 वाटी सफेद तीळ आणि पाव वाटी काळे तीळ सुद्धा घेत आहे. शक्यतो काळे तीळ जास्त लोकं खात नाहीत, पण ते सुद्धा आपल्यासाठी तेवढेच गरजेचे आहेत. तुम्हाला जर नसतील आवडत तर नाही घातले तरी सुद्धा चालेल. फक्त तुम्ही पांढरे तीळ सुद्धा वापरू शकता. तीळ सुद्धा गुणधर्माने हे गरम असतात. त्यामुळे पावसाळा आणि हिवाळ्यात तिळाचं सेवन हे कधीही चांगलंच. तिळामुळे सुद्धा वात कमी होतो. तसेच सांधेदुखी, हाडांचं दुखणं यामध्ये खूप आपल्याला आराम मिळतो. गुणधर्माने गरम असल्यामुळे शरीरातून गरम ठेवण्यास मदत करते. त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा तीळ तेवढेच महत्त्वाचे आहेत. कारण जर अगदी घरातल्या तुम्ही 5 वर्षांपासून पुढच्या लहान मुलांसाठी हा तुम्ही उपवास देऊ शकता. त्यांच्या हाडांना मजबूतीसाठी. पावसाळ्यात होणारे छोटे-मोठे आजार जसे की सर्दी, जुलाब, पोट फुलणे यासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहेत. घरातल्या लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत हा उपवास आपण सगळेच खाऊ शकतो.
रोज जेवल्यानंतर एक एक चमचा जर हा मुखवास आपण खाल्ला तर आपल्या शरीराला याचे सगळेच फायदे मिळतील. तर तीळ सुद्धा आपल्या इकडे भाजून झालेले आहेत. हे सुद्धा आता मी त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि हे सगळे जिन्नस आपण छान थंड करून घ्यायचं आहे. अजिबात कोमट किंवा गरम ठेवायचे नाहीये. तर एकाच ताटात मी हे सगळं काढून घेतलं होतं. हे आपण आता छान मिक्स करून घेऊयात आणि पूर्णपणे याला थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला. कारण हे मी आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तुम्हाला जर असंच आवडत असेल तर तुम्ही हे असंच मिक्स करून यामध्ये थोडंसं सेंधव मीठ आणि जेष्ठी मधची पावडर घालणार आहे मी. ती आता या टायमाला मिक्स करायची आहे, हे पूर्ण थंड झाल्यानंतर. जर तुम्ही असंच खाणार असाल, म्हणजे हे खडे पदार्थ सगळे तुम्ही जर खाणार असाल मुखवास, तर या वेळेला तुम्हाला थंड झाल्यावरती यामध्ये जेष्ठी मधाची पावडर आणि थोडंसं सेंधव मीठ घालायचं आहे. तसेच जर तुम्हाला गोडीला हवे असेल तर यामध्ये तुम्ही खडीसाखर, अख्खी खडीसाखर छोटी येते ती, किंवा मग खडीसाखर मिक्सरला फिरवून ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता, जर तुम्हाला यामध्ये गोडवा हवा असेल तर. पण जेष्ठी मध घातल्यामुळे जेष्ठी मध आणि बडीशेप हे चवीला गोडच असतात, त्यामुळे फारशी गरज लागत नाही. तर आता मी हे मिक्स करून घेतलंय, पूर्ण थंड झालेलं आहे. याला आता मिक्सरमधून आपल्याला फिरवायचं आहे. जर तुम्ही असंच अख्खं खाणार असाल तर तुम्ही छान बरणीमध्ये भरून पॅकबंद हवाबंद बरणीत भरून ठेवू शकता. पण फारसं अख्खं खायला असं आवडत नाही, कारण घरातले सगळेच हे सगळे घटक पदार्थ खातील असं नाहीये. कोणाला अळशी नाही आवडत, कोणाला ओवा नाही आवडत. त्यामुळे मिक्सरमध्ये एकदा आपण बारीक करून ठेवलं की कोणाला काही करण्याचा प्रश्नच येत नाही. तर बघा, थोडं-थोडं असं घेऊन आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचंय. यामध्ये मी आता थोडंसं सेंधव मीठ घालत आहे. तुम्हाला जर मीठही घालायचं नसेल तरी काही हरकत नाही. मिक्सरला मी हे फिरवून घेतलेलं आहे. खूप जास्त फाईन पावडर मी केलेली नाहीये. थोडंसं भरड, जाडसर असंच ठेवलेलं आहे. कारण जर खूप जास्त पावडर तुम्ही केलीत तर ती टाळूला चिकटल्यासारखी होते. त्यामुळे थोडं जाडसरच आपल्याला हे ठेवायचं आहे. आता अशाच पद्धतीने मी बाकीचं सुद्धा थोड्या-थोड्या बॅचमध्ये हे फिरवून घेणार आहे. हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला जेस्टिमध पावडर मिक्स करायला सोपं जाईल. आता हे सगळं माझं मिक्सरला फिरवून झालेलं आहे. यामध्ये मी आता अर्धी वाटी जेस्टिमधची पावडर घालत आहे. टोटल हे सगळं मिश्रण आपलं 4 वाट्या होतं. प्रत्येक पदार्थ आपण 1-1 वाटी घेतली होती. त्याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी जेस्टिमध पावडर वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं टेस्ट आवडते जेस्टिमधाची, त्या हिशोबाने तुम्ही ती पावडर ॲड करू शकता. आता ह्यामध्ये हे छान मिक्स करून मी घेतलेलं आहे. साखर सुद्धा तुम्हाला जर घालायची असेल तर याच स्टेजला घालून तुम्ही मिक्स करून घ्यायची आहे. आता हे छान असं आपलं मिक्स झालेलं आहे आणि हा मुखवास आपला तयार झालेला आहे. मी खूप जास्त याची पावडर केली नाहीये. हे बघा, हातावर घेऊन तुम्हाला दाखवते. थोडंसं जाडसर असंच मी हे ठेवलेलं आहे. त्यामुळे खाताना हे खूप छान लागतं. तर या पावसाळ्यात हा मुखवास नक्की बनवून ठेवा. खूप आरोग्यदायी आहे. अगदी घरातल्या लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत आपण सगळाच हा मुखवास खाऊ शकतो आणि थोडा पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळे ज्यांना वयस्कर लोकांना ज्यांना दात नाहीयेत, आपली लहान मुलं आहेत, ते सुद्धा अगदी आरामात हे खाऊ शकतात आणि चवसुद्धा खूप छान असते. तर नक्की बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. नमस्कार.